कोल्हापूर जिल्ह्यातून लोकसभेच्या आखाड्यात उतरलेल्या उमेदवारांच्या श्रीमंतीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। कोण आहे कोल्हापुरातला सर्वात श्रीमंत उमेदवार, कुणाकडे कसली कोणती आणि नेमकी किती संपत्ती आहे, पाहूयात स्पेशल रिपोर्ट। कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती सर्वात श्रीमंत उमेदवार। काँग्रेस उमेदवार शाहू महाराजांची संपत्ती 300 कोटींच्या घरात। संजय मंडलिक, राजू शेट्टी आणि धैर्यशील माने सुद्धा कोट्यवधींचे मालक। कोल्हापूरकरांचा नादच खुळा, या वाक्याची प्रचिती 2024 लोकसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळते। कारण कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभेच्या रिंगणात उतरलेले सर्वच उमेदवार हे कोट्यधीश असल्याचं पाहायला मिळतंय। आणि विशेष बाब म्हणजे कोल्हापूरचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती सर्वात श्रीमंत उमेदवार ठरलेत। उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या विवरणपत्रानुसार शाहू महाराजांची एकूण संपत्ती 297 कोटी 38 लाख रुपये, जंगम मालमत्ता 147 कोटी 64 लाख 49 हजार, स्थावर मालमत्ता 50 कोटी 73 लाख 59 हजार, सोनं 1 कोटी 56 लाखांचं, चांदी 55 लाखांची, वाहनांची किंमत 6 कोटी 19 लाख 46 हजार, शेतीचं मूल्य 122 कोटी 88 लाख 59 हजार, ठेवी 29 कोटी 74 लाखांच्या, शेअर्स मधली गुंतवणूक 108 कोटींची। शाहू महाराजांना वारसा हक्कानं मिळालेलं न्यू पॅलेस तसंच फैजेवाडी इथल्या राजवाड्याचाही यात समावेश आहे। शाहू महाराजांच्या ताफ्यात 1949च्या विंटेज गाड्यांचाही समावेश आहे, ज्याची किंमत 5 कोटी इतकी आहे। इतकंच काय, तर विविध कंपन्यांचे शेअर्स आणि शेतजमिनीमध्ये सुद्धा शाहू महाराजांची गुंतवणूक आहे। शाहू महाराजांप्रमाणेच त्यांच्या पत्नी याज्ञसेनी महाराणी यांच्याकडे सुद्धा 3 कोटी 76 लाख रुपयांचं सोनं आणि 17 लाखांची चांदी आहे। माझ्या मागे दिसणारा हा नवीन राजवाडा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधला होता। मात्र वारसा हक्कानं हाच राजवाडा आता शाहू छत्रपती महाराज यांच्याकडे आहे। याचबरोबर फैजेवाडी या गावातील वाडा सुद्धा शाहू महाराज यांच्याच नावावरती आहे। खरं तर शाहू महाराज यांनी विवरणपत्रामध्ये दाखल केलेल्या 2 वाड्यांमधला हा देखील एक महत्त्वाचा वाडा आहे। त्याचबरोबर शाहू महाराज यांच्याकडे एक विंटेज कार देखील आहे, जी जवळपास 5 कोटी रुपये इतक्या मोठ्या किमतीची आहे। खरं तर 1949 साली ही कार जी आहे ती कोल्हापुरात आणली गेली होती आणि याच कारच्या माध्यमातून दरवर्षी शाही दसऱ्या सोहळ्याला छत्रपती घराण्यातील संपूर्ण परिवार जो आहे तो दसरा मैदानामध्ये जात असतो आणि त्याच मेबॅक कारची आताची किंमत तब्बल 5 कोटी इतकी मानली जाते। शाहू महाराजांचे प्रतिस्पर्धी असणारे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक हे सुद्धा कोट्यधीश आहेत। उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या विवरणपत्रानुसार संजय मंडलिकांची एकूण संपत्ती 14 कोटी 37 लाख 27 हजार इतकी आहे। जंगम मालमत्ता 1 कोटी 15 लाख 32 हजार इतकी, स्थावर मालमत्ता 13 कोटी 21 लाख 95 हजार इतकी आहे, वारसा प्राप्त मालमत्ता 9 कोटी 20 लाख 91 हजार आहे, तर त्यांच्याकडच्या वाहनांची किंमत 35 लाख 92 हजार 500 रुपये। मंडलिक यांच्यावरती 3 कोटी 41 लाख 18 रुपयांचं कर्ज आहे। संजय मंडलिक यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा नाहीये, तर त्यांचा स्वतःचा व्यवसाय शेती आणि त्यांची पत्नी उद्योजिका असल्याचं त्यांनी विवरणपत्रामध्ये म्हटलंय। कोल्हापूर पाठोपाठ तिकडे हातकणंगले मतदारसंघातील 3ही उमेदवार कोट्यवधींच्या संपत्तीचे धनी असल्याचं पाहायला मिळतंय। राजू शेट्टी यांची संपत्ती 2 कोटी 81 लाख 34 हजार आहे, तर धैर्यशील माने यांची संपत्ती 4 कोटी 45 लाख 71 हजार इतकी आहे। सत्यजित पाटील यांची संपत्ती 3 कोटी 57 लाख 83 हजार इतकी आहे।
शेतकरी नेते म्हणवणाऱ्या राजू शेट्टींची सुद्धा कोटीच्या कोटी उड्डाणं यातून पाहायला मिळतात। राजू शेट्टी 2019 संपत्ती 2,36,47,000, कर्ज 7,74,000। 2024 मध्ये राजू शेट्टींची संपत्ती 2,81,34,000 आणि कर्ज 1,41,00,000 रुपयांचं। 2019च्या तुलनेत राजू शेट्टींच्या संपत्तीत 45 लाख रुपयांनी वाढ झाली, तर कर्ज सुद्धा 1,41,00,000 रुपयांनी वाढलंय। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज यावेळी सुद्धा दाखल केलेला आहे। या आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असताना राजू शेट्टी यांनी आपली संपत्ती जवळपास 2,81,00,000 इतकी असल्याचं दाखवलेलं आहे। खरं तर 2019च्या निवडणुकीवेळी त्यांची संपत्ती 2,37,00,000च्या घरात होती, मात्र त्यामध्ये जवळपास आता 45 लाखांची वाढ झालेली आहे। एकीकडे संपत्तीत वाढ झाली असली तरी 2019च्या तुलनेत 2024 मध्ये त्यांच्यावरचं कर्ज देखील वाढल्याचं पाहायला मिळते। 2019ला राजू शेट्टी यांच्या अंगावरती केवळ 7 ते 8 लाख इतकंच कर्ज होतं, मात्र त्यामध्ये आता 20% वाढ होऊन ती संख्या जवळपास 1.5 कोटींच्या घरामध्ये जाऊन पोहोचलेली आहे। इकडे राजू शेट्टी यांनी जिल्हा परिषदेपासून आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती। जिल्हा परिषद करत नंतर आमदार आणि 2 वेळा खासदार राजू शेट्टी राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांनी आजपर्यंत ही संपत्ती जी आहे ती आपल्याच ताकदीवरती मिळवल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यांची वडिलोपार्जित देखील अनेक संपत्ती जी आहे ती त्यांच्या नावावरती आहे, त्यामुळे नक्कीच या वर्षीच्या निवडणुकीत राजू शेट्टी यांनी आपली संपत्ती जी आहे ती जवळपास 2,81,00,000 इतकी सादर केलेली आहे। हातकणंगलेचे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने सुद्धा कोट्यधीश आहेत। धैर्यशील मानेंची एकूण संपत्ती 4,45,71,000 इतकी आहे, तर स्थावर मालमत्ता 3,58,00,000 इतकी आहे। जंगम मालमत्ता 87,60,828 इतकी आहे, तर धैर्यशील माने यांच्यावर 2,19,75,000 कर्ज आहे, तर माने यांच्याकडे 7,12,000 सोनं आहे। राज्यामध्ये आत्तापर्यंत जितके लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत त्या अर्जांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक श्रीमंत उमेदवार म्हणून कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे पाहिलं जात आहे। शेतकरी नेते असलेले राजू शेट्टी हेही कमी नाही आहेत, त्यांच्याकडेही कोट्यावधीची मालमत्ता आहे। धैर्यशील माने यांच्याकडेही जवळपास 4.5 कोटी रुपयाची मालमत्ता आहे। एकूणच कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघामध्ये जे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत ते सर्व प्रमुख उमेदवार कोट्याधीश आहेत। राज्यभर सध्या प्रचाराचा धूमधडाका सुरू आहे। प्रचार सभांमधनं विकासाचे मुद्दे, टीका टिप्पणी आणि वादग्रस्त वक्तव्यांची राळ उठते, पण या सर्वांवर भारी पडत राज्यभर चर्चा मात्र होतीये ती फक्त कोल्हापुरातील श्रीमंत उमेदवारांचीच। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।